अगदी सकाळपासून आपण पहलगाममध्ये जो अतिरेकी दहशतवादी हल्ला झाला त्या संदर्भातली अपडेट जाणून घेतोय आणि आता त्याच संदर्भातल्या अधिकच्या अपडेट या बातमीपत्रात सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे आहे। काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे तो सैफुल्ला खालिद। सैफुल्ला खालिद याचा मास्टरमाइंड असल्याचं आता समोर आलंय। सैफुल्ला खालिद हा लष्कर ए तैयबाचा उपप्रमुख आहे आणि तो सैफुल्ला कसूरी या नावानं सुद्धा ओळखला जातो। तो भारताचा सगळ्यात मोठा शत्रू असलेला हाफिज सईद याचा खूप जवळचा मानला जातो। भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचं नाव समोर आलंय। सैफुल्ला नेहमीच आलिशान गाड्यांमधून प्रवास करतो। लष्कराचे दहशतवादी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह त्याच्या संरक्षणासाठी तैनात असतात, तर तो पाकिस्तानी सैन्याच्या सैनिकांना भडकावण्याचंही काम करत असतो। नेमका हा सैफुल्ला आहे कोण आपण पाहतोय। सैफुल्ला खालिद हा लष्कर ए तैयबाचा उपप्रमुख आहे। सैफुल्ला कसूरी नावानंही त्याला ओळखलं जातं। तर सैफुल्ला खालिद आलिशान गाड्यांचा शौकीन आहे। भारताचा सगळ्यात मोठा जो शत्रू आहे तो म्हणजे हाफिज सईद याच्या अगदी जवळचा आहे हा सैफुल्ला। लष्कराचे दहशतवादी त्याच्या संरक्षणासाठी तैनात असतात।